नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल तो सायन्स अकॅडमी. आजचा आपला टॉपिक आहे 9th स्टँडर्ड सायन्स चॅप्टर 1 लॉज ऑफ मोशन म्हणजे गतीचे नियम. ओके, सो इन धिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न न्यू टॉपिक दॅट इज इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. इन मराठी इट इज कॉल्ड ॲज आलेख पद्धतीनं गतिविषयक समीकरणे. सो लेट्स स्टार्ट. So let's start with equations of motion using graphical method. In Marathi it is called as आलेख पद्धतीनं गतिविषयक समीकरणे. तो आलेख पद्धतीनं गतिविषयक समीकरण आपल्याला लिहायची आहेत. मग ती समीकरणं जी आहेत कोणी मांडली, कोणी तयार केली, तो न्यूटन स्टडीड. तो न्यूटन स्टडीड मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अँड गेव अ सेट ऑफ 3 इक्वेशन्स ऑफ मोशन. याचा अर्थ न्यूटनने वस्तूच्या गतीचा अभ्यास केला अँड त्याच्यानंतर गतीविषयक 3 समीकरणांचा संच मांडला. तर हे जे 3 समीकरणं त्यांनी मांडलेली आहेत ती कशाशी संबंधित आहेत? सो दीज इक्वेशन्स आर रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन अँड टाइम ऑफ एन ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. डिस्प्लेसमेंट मीन्स विस्थापन, व्हेलॉसिटी इन द सेन्स वेग, ॲक्सलरेशन म्हणजे त्वरण आणि टाइम म्हणजे काल. याच्यातील संबंध आहे. बट रिमेंबर वन थिंग, ऑब्जेक्ट इज मूव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. एका सरळ रेषेत चालणाऱ्या गतिमान असणाऱ्या वस्तूविषयी ही 3 समीकरणं आहेत. ओके, चला तर बघूया मग ही 3 समीकरणं काय आहेत. परंतु 3 समीकरणं बघण्याच्या आधी त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टर्म्स इन्व्हॉल्व आहेत हेही बघणं गरजेचं आहे. सपोज an object is in motion along a straight line with initial velocity u. म्हणजे काय? एक वस्तू सुरुवातीला u या वेगाने सरळ रेषेमध्ये गतिमान आहे. याच्या आधीच आपण पाहिलं की न्यूटनने जो काय अभ्यास केलेला आहे तो एका सरळ रेषेमध्ये गतिमान असणाऱ्या वस्तूविषयी आहे. तो when a object is moving along a straight line with initial velocity, so initial velocity is denoted by small u, so it attains a final velocity v in time t. मग टी वेळेमध्ये तिच्यामध्ये ड्यू टू द ॲक्सलरेशन, ॲक्सलरेशन मीन्स ए, सो ॲक्सलरेशन म्हणजेच त्वरण, ॲक्सलरेशन म्हणजेच काय? त्वरण. टी या कालावधीमध्ये तिच्यामध्ये ॲक्सलरेशन निर्माण झालं म्हणजेच ॲक्सलरेशन इन द सेन्स त्वरण. त्वरण म्हणजेच काय? वेगामध्ये होणारा बदल. ॲक्सलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. आणि मग ॲक्सलरेशनमुळे वेगामध्ये बदल झाला आणि मग टी कालावधीनंतर तिचं डिस्प्लेसमेंट झालं. सो डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय झालं? विस्थापन झालं. सो दॅट विस्थापन ऑर डिस्प्लेसमेंट विच इज डिनोटेड बाय एस. मग अशा वेळेला आपल्याला 3 इक्वेशन मिळतात आणि या 3 इक्वेशन मध्ये या 4च गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. कुठल्या कुठल्या? दॅट इज दिस यू, टी, एस अँड ए. सो यू इज द इनिशियल व्हेलॉसिटी, टी इज द टाइम, एस इज द डिस्प्लेसमेंट अँड ए इज द ॲक्सलरेशन. आले तुमच्या लक्षामध्ये? So let's see what are these equations are. काय इक्वेशन्स आहेत आपण बघूया. So the first equation is v is equal to u plus at. Okay, so what is this equation about? हे इक्वेशन कशा संदर्भात आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. Let's see second equation. Second equation is s is equal to ut plus 1/2 at squared. Now third equation is v square is equal to u square plus 2as. Okay, so out of which we are going to learn this first equation in this video. After that we will learn second and third equation. Okay, so first equation describing the relation between velocity and time. म्हणजेच वेग काल संबंधाचं ते समीकरण असणार आहे. आता वेग काल संबंधाचं समीकरण असणार म्हटल्यानंतर आपल्याला पुस्तकामध्ये ते समजून घेण्यासाठी ग्राफ दिलेला आहे. ओके, सो हिअर इज युअर ग्राफ. या ग्राफ मध्ये काय दिले ते आपण समजून घेऊया. ऑन द वाय ॲक्सिस व्हेलॉसिटी इज गिवन, ऑन द एक्स ॲक्सिस टाइम इज गिवन. ओके, मग हे व्हेलॉसिटी आणि टाइम याच्या संदर्भात असल्यामुळे आपल्याला त्याच्याविषयी माहिती करून घेणं गरजेचं आहे. सो व्हॉट इज इन्फॉर्मेशन अबाउट इट? सो दिस ग्राफ इज अबाउट चेंज इन व्हेलॉसिटी विथ टाइम. मित्रांनो, विथ टाइम ऑफ अ युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड ऑब्जेक्ट. युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड म्हणजेच काय? तर एक समान त्वरित वेगाने गतिमान असलेल्या वस्तूच्या वेगातील कालानुसार होणारा बदल, वेगातील बदल. सो ॲक्सलरेशन इन द सेन्स चेंज इन व्हेलॉसिटी. ओके, वेगामध्ये होणारा बदल म्हणजेच काय? त्वरण. परंतु हे त्वरण कसं आहे मित्रांनो?
इट इज युनिफॉर्मली म्हणजे एक समान त्वरण म्हणजे ठराविक कालावधीमध्ये ठराविकच बदल होणे म्हणजे समान बदल होत जाणे, याला आपण म्हणतो युनिफॉर्मली ऍक्सलरेशन. लक्षामध्ये. मग या ग्राफमध्ये आपल्याला तो चेंज दिसणार आहे. मग तो चेंज कसा आहे आपण बघूया. सपोज द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट डी. तो आपला जो ऑब्जेक्ट आहे तो पॉइंट डी पासून स्टार्ट होणार आहे मूव्ह होण्यासाठी इन धिस ग्राफ. ओके, विथ व्हेलॉसिटी यू. ओके, आता यू त्याची व्हेलॉसिटी आहे. व्हॉट इज दिस व्हेलॉसिटी? इट इज द इनिशियल व्हेलॉसिटी मित्रांनो. ओके, युअर ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट डी विथ इनिशियल व्हेलॉसिटी यू. आरंभीचा वेग, तिचा सुरुवातीचा वेग यू आहे, हे लक्षात ठेवा. नाव इट्स व्हेलॉसिटी कीप्स इन्क्रीजिंग. त्याची जी व्हेलॉसिटी आहे, तिचा जो वेग आहे, इट इज इन्क्रीजिंग कंटिन्युअसली. मग तिचा वेग सतत वाढणार आहे आणि वाढत्या वेगानुसार तुमची वस्तू बी पॉइंट जवळ जाऊन पोहोचणार आहे विथ टाइम टी. ओके, परत एकदा आपण नीट व्यवस्थित बघूया, काय हरकत नाही. आणि आफ्टर टाइम टी इट रीचेस द पॉइंट बी ऑन द ग्राफ. मग या ग्राफमध्ये आफ्टर टाइम टी युअर ऑब्जेक्ट रीचेस ॲट पॉइंट बी विथ इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी. म्हणजे वाढत्या वेगानुसार डी या पॉइंट पासून सुरुवातीच्या वेगापासून चालू होऊन वाढत्या वेगाने ती बी या पॉइंट पर्यंत पोहोचणार आहे. एवढं सगळं ग्राफमध्ये दिलेलं आहे. आफ्टर दॅट लेट अस सी व्हॉट्स हॅपन नेक्स्ट. आता या ग्राफमध्ये असणाऱ्या ज्या काही पॉइंट्स आहेत ते आपण पॉइंट शेजारी कलेक्ट करूया. फॉर एक्झाम्पल इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, so what is the initial velocity? Initial velocity is denoted by small u, but in this graph this small u will be represent OD. so O पासून D पर्यंत त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. ओके, व्हॉट नेक्स्ट? द फायनल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. फायनल व्हेलॉसिटी ऑब्जेक्ट. आता फायनल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे इथून आपला वाय ऍक्सिस वरती जो ग्राफ आहे तो पूर्णपणे व्हेलॉसिटी दर्शवतोय. मग O पासून C पर्यंत, फ्रॉम O टू C इट इज द फायनल व्हेलॉसिटी बिकॉज हिअर इज युअर V विच रिप्रेझेंट्स फायनल व्हेलॉसिटी, अंतिम वेग. परंतु या ग्राफमध्ये तो अंतिम वेग कशाने दर्शवलेला आहे किंवा घ्यायचा आहे? OC. ओके, अंडरस्टूड. नाव टाइम टी. आता टाइम टी कुठे आहे तुमचा? ओके, सो युअर टाइम टी विल बी रिप्रेझेंट फ्रॉम O टू E. सो धिस OE विल रिप्रेझेंट टाइम टी. नाव नेक्स्ट. नाव ऍक्सलरेशन. तो चेंज इन व्हेलॉसिटी. वेगामध्ये होणारा बदल जो आहे त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, चेंज इन व्हेलॉसिटी. ओके, तो चेंज इन व्हेलॉसिटी फक्त चेंज इन व्हेलॉसिटीज होते का? विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे किती वेळेमध्ये तो वेगामध्ये बदल झाला ते पण माहित असणं गरजेचं आहे की नाही. त्यासाठी चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम इज इक्वल टू ऍक्सलरेशन. म्हणजे त्वरण बरोबर वेगामध्ये होणारा बदल भागिले वेळ. आलं तुमच्या लक्षामध्ये. आता ए इज इक्वल टू परत काय येणार आहे? चेंज इन व्हेलॉसिटी. आता आपल्याला यू आणि व्ही च्या ऐवजी आपण ओ आणि ओडी आणि ओसी हे आपण या ठिकाणी काय घेणार आहोत? राशी घेणार आहोत. ओके, मग फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. वेगामध्ये होणारा बदल आपल्याला कसा मिळणार आहे? व्हेन वी सबट्रॅक्ट इनिशियल व्हेलॉसिटी फ्रॉम फायनल व्हेलॉसिटी देन विल गेट ऍक्सलरेशन. वेगामध्ये किती बदल झाला, परंतु त्यासाठी वेळ किती लागला तेही महत्वाचं आहे. तो डिवायडेड बाय टाइम. आता हेच आपण राशी घेऊन कसं लिहिणार आहोत? सो देअरफॉर ए इज इक्वल टू व्हॉट इज फायनल व्हेलॉसिटी? सो फायनल व्हेलॉसिटी इज O to C, that is OC, minus initial velocity, that is OD. We have written here. Okay, so OC minus OD divided by time. So time is T only. आता परत एकदा या ठिकाणी लक्ष द्या मित्रांनो की काय होणार आहे. काय होणार आहे म्हणजे युअर OC मायनस OD अपॉन T. आता OC मायनस OD इथे बघा बरं जरा. OC मायनस OD काय होईल तुमचं? पूर्ण OC मधून OD आपण काय केला? सबट्रॅक्ट केला. सो व्हॉट इज द रिमेनिंग थिंग? काय शिल्लक राहिलं खाली? CD. ओके, त्याच्यामुळे आपल्याला इथं CD लिहावे लागणार आहे. मग आता पुस्तकामध्ये त्यांनी डायरेक्ट दिलेलं आहे, आपण इथं थोडंसं लिहून बघूया की आपल्याला कसं लिहिता येईल ते. सो A इज इक्वल टू CD अपॉन T. आणि मग CD अपॉन T केल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचंय? AT. So T is shifted on the left hand side in the multiplication form with A.
इज इक्वल टू सी डी. आले तुमच्या लक्षामध्ये. सो धिस इक्वेशन इज रिप्रेझेंटेड इन धिस मॅनर. ओके, या पद्धतीनं ते आपल्याला इक्वेशन रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. सी डी इज इक्वल टू 80. आले का तुमच्या लक्षामध्ये. सो दिस इज द इक्वेशन नंबर 1. आता सी डी इज इक्वल टू 80 कसं आलं मी तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. ओसी मायनस ओडी असल्यामुळे सी डी आहे. तर नेक्स्ट काय बरं आपल्याला करायला लागणार आहे बघा बरं. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. ओके, ही जी वाय ॲक्सिस आहे त्याला तुम्हाला काय करायचं, एक लाईन पॅरलल काढायची, म्हणजे समांतर रेषा काढायची आहे. पासिंग थ्रू पॉइंट बी. सो फ्रॉम पॉइंट बी यू हॅव टू ड्रॉ अ पॅरलल लाईन टू वाय ॲक्सिस. ओके, सो धिस विल क्रॉस द एक्स ॲक्सिस इन ई. मग ही पॅरलल लाईन जी काढलेली आहे ती एक्स ॲक्सिसला ई पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करेल किंवा भेटेल किंवा मीट होईल. ठीक आहे, क्रॉस करेल त्या ठिकाणी. नाव अगेन ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिसला पण तुम्हाला एक लाईन पॅरलल काढायची आहे, समांतर काढायची आहे, विच इज पासिंग थ्रू पॉईंट डी, जी डी मधनं पास होणार आहे. ओके, या पॉईंटमधनं. अँड धिस विल क्रॉस द लाईन बीई. ही जी बी लाईन आपण काढलेली आहे त्या बी लाईनला ए मध्ये ती क्रॉस होणार आहे किंवा भेटणार आहे किंवा इंटरसेक्ट होणार आहे. आता एवढं काढल्यानंतर आपल्याला इथं एवढं समजणार आहे की इथं तुम्हाला एक हा एक रेक्टँगल तयार झालेला दिसतोय. नंतर खाली एक रेक्टँगल तयार झालेला दिसतोय. रेक्टँगलच्या बाबतीमध्ये आपल्याला वी मस्ट नो द प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल दॅट अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्याचा इथं वापर होणार. नाव फ्रॉम द ग्राफ बी इज इक्वल टू ए बी प्लस ए. So this statement will give us our desired equation. So listen carefully. So where is our B? BE. BE. Okay, B हा काय आपण y axis ला पॅरलल काढलेला एक पॅरलल काढलेली एक लाईन आहे. ओके, परंतु राईट फ्रॉम द B to E, this segment is made of two small segments, that is BA or AB you can say, and AE. Okay, that's why we have taken B is equal to AB plus A. आता पूर्ण जर तुम्ही हा रेक्टँगल जर पाहिला तर बीई ची अपोजिट साइड तुम्हाला काय मिळणार आहे, ओ सी. ओ आणि सी, ओ पासून सी पर्यंत. आणि ओ सी म्हणजेच काय आहे, तर आपली फायनल वेलोसिटी दॅट इज व्ही आहे, जी आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे. आणि आता दुसरी गोष्ट ए बी आणि ए त्या ठिकाणी सुद्धा काहीतरी सबस्टिट्यूट करायचंय. मग ए बी म्हणजे काय बघा, ए पासून बी पर्यंत हा वरचा जर तुम्ही रेक्टँगल पाहिला तर ए बी ची अपोजिट साइड आहे सी डी. ओके, सो अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल्स आर कॉन्ग्रुएंट, दॅट्स व्हाय वी आर गोइंग टू सबस्टिट्यूट सी डी इन्स्टेड ऑफ ए बी. अँड व्हॉट अबाउट ए ई च्या ठिकाणी आपल्याला काय सबस्टिट्यूट करायचंय, सी डी, सॉरी सी डी नाही, ओडी. ओके, सो ए ची अपोजिट साइड ओडी असल्यामुळे आपण या ठिकाणी ओडी सबस्टिट्यूट करणार आहोत. आणि ओडी म्हणजेच काय, यू. ओके, आणि ओ सी म्हणजेच काय, व्ही. सो लेट अस सी द नेक्स्ट इक्वेशन. So instead of B, we have substituted V. Why V? Because BE ची opposite side आहे OC आणि OC म्हणजेच final velocity that is V. Okay, again इथं AB च्या ठिकाणी आपण काय टाकलेलं आहे, CD. Okay, the reason is given inside the bracket. AB is equal to CD and A is equal to OD. Why? मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे कारण in the rectangle opposite sides are congruent. So we have V is equal to CD plus OD. Now again, what is CD? So look at the equation number 1. So instead of CD we can substitute AT, and instead of OD again we can substitute initial velocity that is U. Okay, and we will get our desired equation. So V is equal to AT plus U. Just rearrange the terms, you will get V is equal to U plus AT. फक्त U ला इकडे आणि AT ला इकडे घेतलं, प्लसचं चिन्ह असल्यामुळे काय फरक पडत. In this equation, V is the final velocity, U is the initial velocity, A is the acceleration, and T is the time. This is the first equation of motion, Newton's first equation of motion, which is related to किंवा equation which is describing the relation between velocity and time. In Marathi it is called as वेग व काल संबंधाचे समीकरण. तर हे पहिलं समीकरण आपण या ठिकाणी पाहिलं. आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल एक्सप्लेनेशन इन डिटेल. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द नेक्स्ट इक्वेशन. ओके, टिल देन जय हिंद, जय महाराष्ट्र.